नमस्कार मित्र हो, कसे आहात तुम्ही? घरी अभ्यास करताना तर व्हिडिओ बघत राहा आणि अभ्यास नक्की करत राहा. अभ्यासाशिवाय उपाय नाही, तरणोपाय नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे अभ्यास हा एक विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो आपण पूर्ण केला पाहिजे. तर कालच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ती पाहत होतो. त्यामध्ये जैव समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र, विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र, त्यानंतर दृश्य माध्यमांचा अभ्यास करणे याचे समाजशास्त्र आणि डायस्पोरा अध्ययन या बाबतीमध्ये आपण विचार केलेला आहे. आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपल्याला समाजशास्त्राचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. आता हे समाजशास्त्राचं महत्त्व काही मुद्द्यांवरून आपण समजून घेऊ. जसं समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत असते. समाजशास्त्राचा जर विचार केला तर समाजशास्त्र हे समाजाविषयी अध्ययन करणारे शास्त्र आहे, समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आणि हा जो अभ्यास आहे हा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचं कार्य समाजशास्त्राच्या माध्यमातून केलं जात असतं, समाजशास्त्र करत असतं. आणि विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं ज्ञान असतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती साधायची असते, सामाजिक प्रगती करायची असते. आणि म्हणून मग ही गुंतागुंतीची मानवी समाजाचं मध्ये असलेलं जे काही शास्त्रीय ज्ञान आहे, सायंटिफिक नॉलेज आहे, हे आपल्याला असणे आवश्यक आहे. आणि हे ज्ञान मिळविण्यासाठी समाजशास्त्राचे अभ्यास करणे हे अतिशय आवश्यक असतं, किंवा समाजशास्त्राचं ज्ञान आपल्याला असणे आवश्यक असतं. समाजाचं शास्त्र आपल्याला क्षमता निर्माण करते. आपली जी बुद्धी असते त्या बुद्धीचा विकास घडवून आणत असते. आपल्यामध्ये असलेला जो काही स्व आहे किंवा आपल्यामध्ये असणारा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान जागृत करण्याचं कार्य करते. आपल्याला बदलत्या पर्यावरणाशी कशा पद्धतीने जुळवून घेता येईल हे याचं मार्गदर्शन करण्याचं कार्य करते. त्याचप्रमाणे सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करते. म्हणजे समाजामध्ये कशा पद्धतीचं जीवन जगायचं आहे किंवा लोक कशा पद्धतीचं जीवन जगतात आहे हे सुद्धा समजून घेण्यासाठी समाजशास्त्राचं अध्ययन महत्त्वाचं आहे. समाजशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं. समाजशास्त्राचं महत्त्व या कारणांसाठी असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर समाजशास्त्र समाजातील विविधते संबंधित ज्ञान देते. काय होतं की जे समाजशास्त्र आहे हे विविधतेमधलं ज्ञान देतं. समाजामध्ये असणारी जी काही विविधता आहे, अनेक प्रकारचे म्हणजे समाजामध्ये समाज आहे, समूह आहे, समुदाय आहे, किंवा वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहे, किंवा वेगवेगळ्या परंपरा आहे, संस्कृती आहे, नीती आहे, नियम आहे, ह्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहे, या विविध ज्या गोष्टी आहे, या विविध गोष्टींबद्दलचं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला समाजशास्त्राच्या माध्यमातून मिळतं, समाजशास्त्राच्या अध्ययनातून मिळत असतं. आणि म्हणून विविधते संबंधित ज्ञान जे आहे हे देण्याचं कार्य समाजशास्त्र करतं. समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसून येतात, जगण्याच्या पद्धती. आपल्याला कोणी गरीब कसा जगतो, श्रीमंत कसा जगतो, मध्यमवर्गीय कसा जगतो,
शेतकरी कसा जगतो, औद्योगिक काम करणारा व्यक्ती कसा जगतो, उद्योगपती कसा जगतो, याविषयीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला समाजशास्त्राच्या अध्ययनातून मिळत असते. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता असते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठळक मनाने जर समजा आपण विचार जर केला तर सांस्कृतिक विविधता आपल्याला पाहायला मिळते, धार्मिक विविधता आपल्याला पाहायला मिळते, प्रादेशिक विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी संस्कृती दिसून येते. गुजरात असेल तिथली संस्कृती वेगळी, राजस्थानची संस्कृती वेगळी, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी, उत्तर प्रदेशची संस्कृती वेगळी, दिल्लीची संस्कृती वेगळी, मध्य प्रदेशची संस्कृती वेगळी, आंध्र प्रदेशची संस्कृती वेगळी दिसते. धर्माचा जर विचार केला, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, असे अनेक जे धर्म आहे ते धर्म दिसून येतात. सोबतच शीख धर्म हा सुद्धा आपल्याला या भारतीय समाजामध्ये पाहायला मिळतो. आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला जर समजून घ्यायच्या जर असेल तर समाजशास्त्राचं अध्ययन करणे आवश्यक असतं. समाजशास्त्राचं जे महत्व आहे ते महत्व अनन्यसाधारण आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. व्यक्तींमध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे, सायंटिफिक व्ह्यू असायला पाहिजे, हा व्ह्यू जर आपल्याला बघायचा जर असेल किंवा व्ह्यू जर समजा आपल्याला शास्त्रीय स्वरूपाचा जर ठेवायचा असेल, दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन जर समजा ठेवायचा जर असेल तर या वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी सुद्धा समाजशास्त्र अतिशय महत्त्वाचं ठरतं किंवा समाजशास्त्राचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान महत्त्वाचं ठरताना दिसून येत असते. सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला समाजशास्त्राच्या अध्ययनातून मिळत असते. समाजशास्त्रामुळे आपल्याला विकसित होत असताना आपल्याला दिसून येतो. सोबतच त्यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी आणि चिकित्सक स्वरूपाचा बनत असतो. पूर्वग्रहमुक्त व्यक्तीचे विचार असतात आणि सकारात्मक विचार करणारा व्यक्ती निर्माण होत असतो. एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येतं की समाजशास्त्राच्या अध्ययनामुळे समाजशास्त्राचं जे काही अभ्यास आहे हा अभ्यास यामुळे काय होतं की व्यक्तीचा सामाजिक जो दृष्टिकोन आहे तो बदलतो, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत असतो. आणि समाजशास्त्रामुळे काय होतं की विकसित असा दृष्टिकोन आपला बनत असतो. सकारात्मक विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. एखादी गोष्ट का घडली, का म्हणून घडली, ही चिकित्सक बुद्धी निर्माण होत असते. एखाद्याने जर समजा गोष्ट सांगितली असेल तर ती गोष्ट का सांगितली, कितपत सत्य असेल यावर आपल्याला विचार करता येत असतो. आणि विवेक बुद्धीने आपण निष्कर्ष घेत असतो, निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो किंवा विवेक दृष्टीने आपण काय करत असतो, काय सत्य काय असत्य या गोष्टीचा पडताळ आपण बघू शकतो. आणि यामुळे समाजशास्त्राचं जे अध्ययन आहे हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. एकंदरीत समाजशास्त्राचं महत्त्व या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुन्हा एक चौथं एक महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. कसं आहे ते व्यवसायाभिमुख आहे. समाजशास्त्राची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे. जे समाजशास्त्र जे आहे या समाजशास्त्राच्या अध्ययनाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच दिसतं. आधुनिक काळातील गतिमान समाजाचं समाजशास्त्रीय ज्ञान मिळविण्यासाठी या शास्त्राची नितांत गरज असते, आवश्यकता भासते. सोबतच बदलत्या समाजातील व्यवसायाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप सातत्याने बदलत असतं. आणि हे व्यावसायिक स्वरूप जे बदलतं त्याचं व्यावसायिक स्वरूप का बदलतं
याचा अंदाज घेण्याकरिता व्यवसायाचं स्वरूप जे बदलणार असतं ते बदलणारं स्वरूप समजून घेण्याकरिता समाजशास्त्राचं अध्ययन, समाजशास्त्राचं जे ज्ञान आहे हे ज्ञान अतिशय महत्वाचं असल्याचं दिसून येतं. बदलत्या समाजामध्ये अनेक प्रकारचे जे व्यवसाय असतात ते निर्माण झालेले आहे. लोकांच्या गरजांमध्ये बदल झालेला आहे. व्यवसायाचे बदलते स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालून देत असते. आपल्याला जर समाजशास्त्राचं, समाजाचं जर ज्ञान जर मिळालं तर त्यामुळे काय होत असतं, जो समाज बदलणारा आहे त्या बदलणारा समाज आपल्याला समजू शकतो. व्यक्तींच्या ज्या काही गरजा बदलत आहेत त्या का बदलत आहे याचं सुद्धा ज्ञान आपल्याला होतं. आणि व्यवसायाचं बदलतं जे स्वरूप आहे त्यामध्ये आपल्याला ताळमेळ घालता येत असतो. आणि या माध्यमातून समाजशास्त्र हे अतिशय महत्वाचं शास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. सोबतच समाजशास्त्राचं महत्व या दृष्टिकोनातून वाढत चाललेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. आता समाजशास्त्र हा फक्त बंद खोलीमध्ये शिकण्याचा विषय नाही. जर समजा आपण चार भिंतीच्या आतमध्ये जर समजा समाजशास्त्र जर शिकायला लागलो तर तो समाजशास्त्र हा विषय चार भिंतीच्या आत आपल्याला शिकता येत नाही. कारण समाजशास्त्राची जी प्रयोगशाळा आहे ही समाज आहे. ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजामध्ये जन्मापासून तर मरेपर्यंत आपण वावरतो, तो समाज या समाजशास्त्राची एक प्रयोगशाळा, अभ्यासशाळा आहे. आणि त्यामुळे चार भिंतीच्या आत आपल्याला राहून समाजशास्त्र शिकता येत नाही. समाजशास्त्र बंद खोलीमध्ये राहून शिकता येत नाही. तर अनेक क्षेत्रामध्ये याची उपयुक्तता सिद्ध झालेली दिसून येते. जसं उद्योगधंदे आहे हे समाजामध्ये आहे, सामाजिक सेवा आहे ह्या समाजामध्ये आहे, समाजकार्य जे आहे ते समाजकार्य समाजामध्ये केलं जात असतं. कायदे समाजातील लोकांसाठी निर्माण झालेले असतात. स्पर्धा परीक्षा समाजामध्ये असल्याचं दिसून येतं. बाजार यंत्रणा किंवा मार्केटिंग समाजामध्ये आहे, जनसंपर्क समाजामध्ये आहे, पत्रकारिता समाजामध्ये करता येते, प्रसारण समाजामध्ये करता येतं, कौशल्याचा विकास सुद्धा आपल्याला समाजात राहून करावा लागतो. आपलं संपर्क क्षेत्र वाढवायचं जर असेल तर समाजामध्ये आपलं संपर्क क्षेत्र वाढतं. किंवा शासकीय किंवा बिगर शासकीय ज्या संघटना आहे, ज्याला NGO असं म्हटलं जात असतं, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, या ज्या बिगर शासकीय संघटना आहे किंवा कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षिता, विमा क्षेत्र, पुनर्वसन, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन, पोलीस खाते, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण, सुधारणात्मक प्रशासन, उपभोक्ता संशोधन इत्यादीच्या गोष्टी समाजामध्ये आहे. ह्या ज्या समाजातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला जर समजून घ्यायच्या असेल तर समाजशास्त्राचं अध्ययन महत्त्वपूर्ण ठरत असतं. या बाबतीमध्ये समाजशास्त्राचं महत्त्व आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर सामाजिक समस्यांवर उपाययोजना शोधण्याकरिता सुद्धा समाजशास्त्राचं अध्ययन महत्त्वाचं आहे. समाजामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होतात आहे. पूर्वीपासून त्या चालत आलेल्या, काही वर्तमान काळामध्ये निर्माण झालेल्या. या सामाजिक समस्या याचं अध्ययन करून त्यावर उपाययोजना शोधण्याकरिता आपल्याला समाजशास्त्राचं अध्ययन महत्त्वाचं ठरतं. समाजशास्त्राचं ज्ञान महत्त्वाचं ठरतं. म्हणजे सध्याचा समाज हा अनेक सामाजिक प्रश्नांना तोंड देत असल्याचं पाहायला मिळतं. जसं दारिद्र्य आहे, बेकारी आहे, दहशतवाद आहे.
वृद्धांच्या समस्या आहे, स्त्रियांच्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, किंवा हिंसाचाराच्या समस्या आहे, अत्याचाराच्या समस्या आहे, लोकसंख्येच्या समस्या आहे, ग्रामीण भागामधून शहरांकडे स्थलांतरणाची समस्या आहे, शहरांच्या समस्या आहे, अशा सामाजिक अस्वस्थता निर्माण करणाऱ्या समस्या आहे, लोकांमध्ये वाढत चाललेली जी व्यसनाधीनता आहे ती एक समस्या आहे, किंवा सामाजिक विघटनाची समस्या असेल, किंवा वांशिक आणि जातीय संघर्ष असेल, किंवा धार्मिक दंगली असेल, किंवा जमातवाद असेल, किंवा समाजामध्ये असलेली जी बाल गुन्हेगारी असेल, ह्या ज्या सर्व समस्या आहे या सर्व समस्यांचं निराकरण हे समाजशास्त्राच्या माध्यमातून करता येतं. हे सर्व प्रश्न आपल्याला समाजशास्त्राचे ज्ञान मिळवून आपल्याला समस्या निराकरण करता येतं. म्हणजे सामाजिक समस्यांचं निराकरण करणे किंवा सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याचं कार्य समाजशास्त्राच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून समाजशास्त्राचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळे प्रकारच्या प्रश्न निर्माण होत असतात, समाजामध्ये ज्या समस्या निर्माण होत असतात, या सोडविण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आपल्याला समाजशास्त्राच्या अध्ययनातून मिळते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा योग्य वापर करून आपण हे जे सर्व समस्या ज्या निर्माण झालेल्या आहे यावर उपाययोजना आखू शकतो, उपाययोजना शोधू शकतो. त्यानंतर पुन्हा एक 6वं आपल्याला समाजशास्त्राच्या महत्त्वाच्या विषयी एक मुद्दा स्पष्ट करता येतो, तो म्हणजे समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. समाजशास्त्रामध्ये काय होतं की जसजसा काळ बदलतो तसतसा समाजही बदलतो. म्हणजे बदलत्या काळानुसार समाजामध्ये बदल होत असतात, समस्यांमध्ये बदल होत असतात, रूढी परंपरेमध्ये बदल होत असतात, नियमनामध्ये बदल होत असतात, कायद्यांमध्ये बदल होत असतात. आणि काळानुसार मनुष्याला सुद्धा बदलावं लागतं. आणि या बदलाचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतं. आणि कुठे दक्ष राहिलं पाहिजे, कुठं सावधगिरी बाळगली पाहिजे, कुठे आपण म्हणजे अतिशयोक्ती करू नये, कोणत्या पद्धतीने आपण जीवन जगावं, याविषयीचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला या समाजशास्त्राच्या अध्ययनातून मिळत असते, समाजशास्त्राच्या अभ्यासातून मिळत असते. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर मनुष्याला काळानुरूप दक्ष राहण्यास समाजशास्त्र मदत करत असते. सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, बदलता समाज आणि या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचं भान आपल्याला समाजशास्त्राच्या अध्ययनातून मिळत असते. समाजशास्त्राचं जे अध्ययन आहे त्या अध्ययनातून आपल्याला प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे समाजशास्त्राच्या अध्ययनामुळे आपण आपली जी काही तर्कबुद्धी आहे ती तर्कबुद्धी वाढवू शकतो. आपल्याला जे काही निष्कर्ष काढायचे असतात ते निष्कर्ष आपल्याला सहजरित्या काढता येत असतात. आपण एखाद्याने जर समजा आपण जर अशिक्षित जर समजा असलो तर एखादा व्यक्ती म्हणतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. परंतु आपण जर समजा समाजशास्त्राचं जर ज्ञान जर ठेवलं, ज्ञान जर घेतलं तर त्यामुळे आपल्याला काय आपली तर्कबुद्धी, ज्ञानबुद्धी वाढते आणि त्यातून मग आपण चांगल्या वाईटाचा आपण सहज विचार करू शकतो. योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी आपण काय करू शकतो की निष्कर्ष काढू शकतो. आणि म्हणजेच याचा अर्थ की वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपला बदलतो, विकसित होतो आणि चांगल्या पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होत असतो. तर या ठिकाणी आपण समाजशास्त्राचे जे महत्त्व आहे
हे महत्त्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक उपक्रम बघायचा आहे. हा एक तिसरा उपक्रम आपण बघणार आहोत. तुमच्या परिसरातील कुठल्याही बिगर शासकीय संस्थेला भेट द्या. जी NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, या बिगर शासकीय संस्थेला आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती गोळा करायची आहे. ती कशी चालते, बिगर जी शासकीय संस्था आहे ती संस्था कशा पद्धतीने चालते, याविषयी तिचं कार्य समाजामध्ये ती कोणत्या म्हणजे कोणकोणते कार्य करते, समाजासाठी ती काय करते, याविषयी आपल्याला काय करायचं आहे, ती माहिती मिळवायची आहे. जसं एखादी शाळा असेल, एखादी धर्मदाय संस्था असेल, एखादी तुमच्या गावामध्ये असलेला एखादा क्लब असेल, रजिस्टर ज्याचं रजिस्ट्रेशन झालं असेल, किंवा एखादी सेवाभावी संस्था असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी किंवा या बाबी ज्या असतात या बिगर शासकीय असतात. या संस्था बिगर शासकीय असतात आणि कोणत्याही एकाच बिगर शासकीय संस्थेला आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती गोळा करायची आहे. ते समाजात कोणत्या पद्धतीचे काम करत आहे, कसे काम करत आहे, त्यांच्या अडचणी कोणकोणत्या आहे, त्यांना काय अपेक्षा आहे, समाजाकडून काय अपेक्षा आहे, किंवा समाज त्यांना काय प्रतिसाद देतात, याविषयीचं आपल्याला काय करायचं, माहिती गोळा करायची आहे. शक्य होत असेल तर तुम्ही PPT तयार करू शकता. पॉवर पॉईंट जे टेक्निक आहे ते जर समजा तुम्ही जर वापरलं तरी चालेल, पण नाही जर समजा असेल तर तुम्ही बिगर शासकीय संस्थेला कमीत कमी भेट द्या. जसं एखादी धार्मिक स्थळ असेल आणि ते जर समजा स्थळ रजिस्टर्ड असेल, त्याची नोंदणी जर समजा शासनाकडे जर असेल, तर अशा स्थळांना तुम्ही भेट द्या, तेथील माहिती तुम्ही मिळवा. या पाठामध्ये आपण काय केलेलं आहे, समाजशास्त्राचा अर्थ समजून घेतलेला आहे, समाजशास्त्राची स्वरूप समजून घेतलेलं आहे, समाजशास्त्राची व्याप्ती समजून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यासाची उपयुक्तता सुद्धा जाणून घेतलेली आहे. ठीक आहे, तर आज आपण या तासिकेमध्ये येथेच थांबू. धन्यवाद. व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा.